नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। सध्या भारतात एज्युकेशन इयर आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती की ते आता उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक मदत नाही किंवा बॅकएंड लेनला त्यांच्याकडे पाहिजे तेवढा आर्थिक सपोर्ट नाही, म्हणून ते पाहिजे त्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही। कारण जे भारतात एज्युकेशन सिस्टम आहे ती खूप महाग आहे। तुम्हाला जरी क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं असेल तर तेवढाच क्वालिटी एज्युकेशन घेण्यासाठी पैसा देखील खर्च करावा लागतो। परंतु हीच बाब केंद्र सरकारने लक्षात घेऊन आता प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ठीक शिक्षणासाठी किंवा शिकण्यासाठी 6.5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे केंद्र सरकार। या योजनेला तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि मेन म्हणजे अप्लाय करण्याची प्रोसेस कशी आहे तीही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। मी असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर सुरू करूया। प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना आहे तरी नेमकी काय? मित्रांनो, ही योजना देशातील एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना 50,000 ते 6.5 लाखापर्यंत कर्ज हे उपलब्ध करून देणार आहे। आज शिक्षण ही काळाची गरज झाली आहे। देशातील अधिकाधिक मुलांची शाळा हे जावे आणि चांगले शिक्षण घ्यावे यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतं। त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो अनेक असे सरकार कोर्स काढत असते ज्याच्यामधून स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते आणि ते जेणेकरून उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये जाऊ शकतात किंवा परदेशातही जाऊ शकतात। अशाही केंद्र सरकारच्या योजना आहेत। या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत होईल याच उद्देशाने ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। या योजनेत विशेष देशातील गरीब मुलांसाठी आहे। अनेक वेळा हुशार असूनही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे मागे राहत असतो, म्हणून केंद्र सरकारने हीच बाब लक्षात घेतलेली आहे। जास्तीत जास्त कसं गरीब असलेल्या परिवाराला किंवा गरीब असलेल्या परिवारामधून जो शिकणारा महत्त्वाकांक्षी विद्यार्थी आहे त्याला या योजनेची कसा लाभ होईल हेच केंद्र सरकारने याच्यावर भर दिलेली आहे। तर ओव्हरऑल आपण या योजनेची आता बायोग्राफी पाहूया। तर प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी या योजनेचं नाव आहे, केंद्र सरकारने सुरू केलेली। लाभार्थी तर राज्यातील संपूर्ण विद्यार्थी असतील आणि जे अर्ज प्रक्रिया याची ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या डिस्प्लेवरती वेबसाईट दिसते, ती वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि याच वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय देखील करायचं आहे। तर या योजनेचं स्वरूप कसं आहे, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 मिनिमम कर्ज भेटेल। त्यानंतर मॅक्झिमम तुम्हाला 6.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे। तर आता हे कर्ज बेसिकली किती टक्केवर असेल तर 10.50 ते 12.75% दरम्यान याचा व्याजदर तुम्हाला ॲन्युअली लागणार आहे। तर पैशाअभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हाही सरकारचा मेन याच्यामधला जो हेतू आहे याच्या मागचा। तर या योजनेचं जे प्रोसिजर ती कशा प्रकारे प्रोसिजर होणार आहे, तर देशभरातील 38 बँकद्वारे कर्ज उपलब्ध करून देणार आहे केंद्र सरकार। केंद्र सरकारच्या 10 विभागामार्फत ही स्कीम चालवत जाते। शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी वन स्टॉप अर्ज सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे। या योजनेद्वारे दुर्बल आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते। या योजनेच्या माध्यमातून 50 ते आपण पाहिलं की 50 मिनिमम तुम्हाला 50,000 तर मिळेल आणि मॅक्झिमम तुम्हाला घ्यायचं असेल तर 6.5 लाख रुपयेपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता। आता यासाठी तुम्हाला जो क्रायटेरिया यासाठी जी पात्रता आहे ती कशी, तर विद्यार्थी भारताचा नागरिक असावा, विद्यार्थ्याने 10वी आणि 12वीमध्ये किमान 50% जास्त गुण असणे गरजेचं आहे। ही अट या योजनेसाठी सरकारने ठेवलेली आहे आणि तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेतूनच उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला असावा, जे की UGCने अप्रूव्हल केलेले असेल। यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला लागेल तुमचं आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि 10वी 12वीचे मार्कशीट तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी लागतील। आता तुम्हाला बघा एक महत्त्वाचा पॉईंटमध्ये मी तुम्हाला आपला व्हिडिओ खूप लॉंग बनतो त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे मी सांगेल तुम्हाला कसं अप्लाय करायचं, पण मी तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन दाखवू शकत नाही। तुम्हाला जरी
तसं बघायचं असेल की कशाप्रकारे अर्ज करायचा आहे तर कमेंट बॉक्समध्ये जेवढ्या जास्त कमेंट येतील त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल की कशाप्रकारे ही अर्ज प्रक्रिया आहे. तर मी आता फक्त तुम्हाला एक अर्ज प्रक्रिया सांगून देतो फक्त की कशाप्रकारे ही अर्ज प्रक्रिया आहे. याच्याने जर तुम्हाला अप्लाय करता आलं तर अतिउत्तम. तर प्रथम तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईटवर जायची ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर भेट दिल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल, त्यावर तुमची पूर्ण माहिती भरा. त्यानंतर तुमचं तिथं अकाउंट तयार होईल. माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करून आता तुमच्यावर एक मेल पाठवलेलं, तुमच्या मेलवर एक ईमेल येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अकाउंट ॲक्टिव्ह करायचं आहे. अकाउंट ॲक्टिव्ह केल्यानंतर ते पासवर्ड लॉग इन युजर आय डी वापरून नंतर तो फॉर्म आलेला समोरील फॉर्म अचूक भरायचा आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर त्याला एकदा क्रॉस चेक करा. क्रॉस चेक झाल्यानंतर सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या अपलोड करा. त्यानंतर तो अर्ज सबमिट करा. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया ही या ऑफिशियल वेबसाईटवर पूर्ण होईल. त्यानंतर जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो फ्युचर रेफरन्ससाठी सांभाळून ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याचं स्टेटस चेक करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या शिष्यवृत्ती किंवा या कर्जाचे एज्युकेशन लोन घेऊन तो आपलं जे पुढचं शिक्षण आहे ते करू शकेल. आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.